नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये बॅकअप कसा घ्यायचा तो आपण त्या ठिकाणी पाहिला। आता त्या ठिकाणी बॅकअप घेतलेला आपण जो डाटा आहे तो पुन्हा रिस्टोर कसा करायचा हेही आज आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत। या ठिकाणी बघा, मी अल्टर वाय करेन, इथे माझा रिस्टोरचा ऑप्शन या ठिकाणी मला भेटेल। या ठिकाणी रिस्टोर मला करायचं असेल तर मी या ठिकाणी रिस्टोर करू शकतो। या ठिकाणी तो डाटा ज्या ठिकाणी मला सर्वकडे त्या ठिकाणी पाहायला लागेल, त्यानंतर मी ते रिस्टोर करू शकतो। आता कशा प्रकारे रिस्टोर करायचं हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊ, पण त्या अगोदर त्या ठिकाणी रिस्टोर केव्हा होईल हे पण त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। या ठिकाणी बघा, आपण जर त्या ठिकाणी सिलेक्ट कंपनीमध्ये गेलो तर या ठिकाणी अगोदर आपल्याला काही फाईल या ठिकाणी कंपनी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। म्हणजे कंपनी जर अगोदर असेल तर त्या ठिकाणी ती रिस्टोर होणार नाही आहे, कारण तो ओव्हरराईट त्या ठिकाणी त्याच्यावरती होईल। पण जर एखादी कंपनी माझी इथून डिलीट झाली तर त्या ठिकाणी मला पुन्हा जर कंपनी त्या ठिकाणी आणायची असेल तर मी त्या ठिकाणी रिस्टोरचा ऑप्शन नक्की त्या ठिकाणी उपयोग करू शकतो। ठीक आहे, या ठिकाणी बघा, समजा माझ्याकडून त्या ठिकाणी काही कंपन्या या ठिकाणी डिलीट झाल्या, मी युजरला येईन, पब्लिकला येईन, टॅली प्राईमला येईन आणि डाटाला येईन। हा माझा जो डाटा आहे यातल्या त्या ठिकाणी मी काही कंपन्या माझ्याकडून त्या ठिकाणी डिलीट झाल्या। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टॅलीमध्ये वर्किंग करत असताना आपल्याला या ठिकाणी समजा जर काही कंपन्या त्यामध्ये जर आपल्या डिलीट झाल्या तर आपल्याला त्या पुन्हा रिस्टोर कशा करायच्या हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे। आत्ता माझ्याकडे तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक 5 ते 6 कंपन्या या ठिकाणी माझ्याकडे होत्या, परंतु माझ्याकडे त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आता या ठिकाणी माझ्याकडे 2च कंपन्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात। ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे पहिल्या ज्या कंपन्या होत्या त्या आता डिलीट झालेल्या आहे। आता मला काय करायचं आहे की ज्या माझ्या कंपन्या आहे ह्या सर्व मला त्या ठिकाणी पुन्हा रिस्टोर करायच्यात। म्हणजे ज्या डिलीट झालेल्या कंपन्या आहेत ह्या पुन्हा मला जर घ्यायच्या असेल तर त्या ठिकाणी मी रिस्टोरचा उपयोग या ठिकाणी करू शकतो। पुन्हा मी या ठिकाणी बघा, जसं बॅकअप घेतला तसंच मी अल्टर वाय करेल, रिस्टोरमध्ये येईल। रिस्टोरमध्ये केल्यानंतर रिस्टोर डेस्टिनेशन पाथ तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी रिस्टोर म्हणजे ज्या पाथवरती तुम्हाला रिस्टोर करायचे ती पाथ या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। आत्ताच मी तुम्हाला मगाशी दाखवलं की सी, युजर, पब्लिक, टॅली प्राईम आणि डाटा या पाथला जाऊन त्या ठिकाणी माझं जे पहिले फोल्डर होते जे त्या ठिकाणी त्यामध्ये मला माझे डाटा या ठिकाणी दिसले पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी सी, युजर, पब्लिक, टॅली प्राईम, डाटा या ठिकाणी मी करेल। तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवतोय मी। बघा, इथे आल्यानंतर सीमध्ये या, सीमध्ये आल्यानंतर युजरमध्ये या, त्यानंतर पब्लिकमध्ये या, त्यानंतर टॅली प्राईममध्ये या आणि डाटामध्ये या। हे माझे डाटा या ठिकाणी मला दिसतात। पण मला जिथून आता या ठिकाणी मला ह्या कंपन्या रिस्टोर करायच्या ती पाथ मला घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी मी आपला येईल, आपला आल्यानंतर डेस्कटॉपला येईन। बघा, मी बॅकअपचं जेव्हा लेक्चर घेतलं त्यावेळेस सांगितलं होतं की टॅली बॅकअपमध्ये ह्या सगळ्या डाटा मी या ठिकाणी बॅकअप घेऊन ठेवला होता। ठीक आहे, आता मी या ठिकाणी एंटर करेल, सगळ्या जे काही कंपनीज आहेत त्या ठिकाणी मी एंटर करेल। तुम्ही पाहू शकता जेवढ्या माझ्या एंटर आहे कंपनीज आहे त्या ठिकाणी मला या ठिकाणी दिसेल। आता ज्या कंपनी माझ्या डिलीट झाल्या होत्या त्या पुन्हा त्या ठिकाणी माझ्या वर्किंग होईल। केव्हा बॅकअप घेतला होता, कोणत्या डेटला या ठिकाणी घेतला हे सगळं त्या ठिकाणी दिसेल। पण ज्या कंपन्या डिलीट झाल्या नव्हत्या त्या ठिकाणी मला त्या ओव्हरराईट त्या ठिकाणी होईल। ॲक्सेप्ट करा, एंटर करा। बघा, कंपनी डाटा फोल्डर नंबर त्या ठिकाणी 1,05,000 ऑलरेडी एक्झिट, प्रेस येस, ओव्हरराईट। म्हणजे मी जर प्रेस येस केलं तर ती ओव्हरराईट त्या ठिकाणी होईल। मी या ठिकाणी येस म्हणेल। दुसरी त्या ठिकाणी 1,00,000 नंबरची आहे ती पण या ठिकाणी येस करेन, ती ओव्हरराईट त्या ठिकाणी होईल। आणि मी जर त्या ठिकाणी नो केलं तर त्या ठिकाणी एन प्रेस केला तर ती कॅन्सल होईल। ठीक आहे, मी या ठिकाणी ओव्हरराईट करेल। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेस तुम्ही टॅली या ठिकाणी चालू होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी ॲटोमॅटिक तुमच्या सगळ्या कंपनीचा जो काही डाटा आहे तो पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला रिस्टोर झालेला त्या ठिकाणी पाहायला भेटेल। ठीक आहे, या ठिकाणी सीमध्ये या, मी अल्टर F3 करेन आणि आता अल्टर F3 केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या तुमच्या कंपन्या होत्या त्या पुन्हा आहेत अशा कंपन्या त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी आलेल्या आहे। धन्यवाद।